नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई गोवा महामार्गाच्या अन्यायी मनमानी कारभाराच्या विरोधात आंबेवाडी नाका येथील उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत सोमवारी 5 जानेवारी रोजी साखळी उपोषण करण्यात आले. तर सदरच्या मागण्या आंबेवाडी, वरसगाव, कोलाड आणि व्हीयूपी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला 200 मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे. सर्व्हिस रोडचं काम आजपर्यंत पूर्ण झालं नाही. ते काम पूर्ण करून गटारावरील झाकणे बसवून देणे तसेच येथील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सदर अंडरपास पेन नागोठणा, लोणरे, महाड येथे ठेवण्यात आला आहे. तर आंबेवाडी, कोलाड, वरसगाव या ठिकाणी न ठेवल्याने आमच्यावर अन्याय निर्माण होत आहे. तर कोलाड नाक्यावरील मोठी बाजारपेठ असल्यानं असंख्य नागरिक तेथे प्रवास करत असतात. उड्डाणपुलाच्या कामात 2 अंडरबाय पास मार्ग ही गरज असल्यानं सरकारने लक्ष देऊन तात्काळ करावी अशी मागणी या उपोषणात करण्यात आली आहे. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. 1 किलोमीटर त्रास होतो, 1 किलोमीटर त्रास होतो. 1 किलोमीटर फिरून यावा लागतो. मग वरसगाव असो, आंबेवाडी असो, या या भागाच्या पट्ट्याचा विषय असा आहे की तो इथून या अंडरपासपासून त्या संपूर्ण त्या कॉर्नरपासून त्या वरसगाव फाट्यापासून आम्हाला इथे यावं लागतो. त्यासाठी आम्हाला दवाखान्यासमोर छोटंसं बोगदा म्हणा हे आमची मागणी आहे. जास्त सर्व्हिस रोड अपूर्ण असल्यामुळे अपघात होत आहेत. हां सर, जरूर 100% सर्व्हिस रोड पूर्ण झालेलं नाही. छातून मातूर सर्व्हिस रोड केल्यानं गाड्या चालू केलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि उड्डाणपुलाचं काम सुरू केलेलं आहे. तेही आम्ही पत्रावर केलं, ग्रामपंचायत पत्र केलं, ग्रामपंचायत ठरावही दिले आपण त्यांना. पण कुठल्याही अद्याप त्यांनी कुठल्याही गोष्टीचा त्यांनी वापर केलेला नाही, काहीच केलं नाही अद्यापर्यंत. फक्त उडवडीची उत्तरं दिली, आम्ही करू, हे करू, ते करू, पण काही केलं नाही. प्रथम जय शिवराज जय कुणबी याला कार्यरत म्हणजे आपले स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांचे दुर्लक्ष मानलं लागेल. कारण ते एकदा या मतदारसंघातून निवडून गेले काही यांचा त्या मतदारसंघात अजून लक्षच नसतो. ते तर रोहा आणि पाली तालुका आपल्यामध्ये आहे ते विसरून जातात पूर्ण. त्यामुळे माझं असं रवी पाटलांना म्हणजे तुमच्या मार्फत विनंती आहे, त्यांनी जर हा अंडरपासचं काम केला तर मी स्वतः चप्पल न घालता त्यांना पुष्पचक्र पेनला जाईल. आमच्या मागण्या एकच आहेत की जेणेकरून ह्या ब्रिजचं जे काम रखडलंय ते पूर्ण करा तुम्ही. आम्ही नाही म्हणत नाही, पण सरकारी हॉस्पिटल इथं जाण्यासाठी रस्ता हवा आहे. गोरगरीब कशावरून जाणार? उगदा समजा आधी हे आहेत, म्हातारी कोतारी लोक आहेत, तिथं शासन आहे, शाळा आहे, बारीक मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय कसे जाणार? ते फिरून जाणार का इकडून येऊन का तिकडून गोल राऊंड मारणार मच्छी मार्केटला? तर तिथं एक भोगदा पाहिजे. आणि हे तर प्रभाकर हॉटेलच्या समोर स्मशानभूमी आहे, त्यासाठी भोगदे पाहिजेत. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.